तर इकडे मुंबईमध्ये आता काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठकही सुरू झाली आहे आणि या बैठकीला काँग्रेस प्रभारी चन्नीथला, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील उपस्थित आहेत। महाविकास आघाडीच्या जागा वाटप बैठकीआधी काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक सुरू झाली आहे आणि महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान काँग्रेसची भूमिका नेमकी काय असणार आहे, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये असणाऱ्या काही जागांवरच्या संभ्रमाबाबत या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळतंय। तेव्हा आज दिवसभर मुंबईमध्ये बैठकांचे हे सत्र सुरू आहे। तर बीकेसी मध्ये होत असलेली मवियाची बैठक आणि त्याआधी काही अंतर्गत बैठका या पक्षांच्या होतात। मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि या सर्व घडामोडींवर मनशी लक्ष ठेवून आहेत। थेट जाऊया मनशीकडे। मनशी, आज बीकेसी मध्ये महत्त्वाची बैठक मवियाची होत असताना अंतर्गत बैठका सुद्धा होतात, रणनीती या बैठकांमध्ये सुद्धा आखली जाते, काय काय नेमके अपडेट्स आहेत? एकंदरीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेने आता चांगलाच वेग घेतलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। आज दुपारी 3 वाजता सोफिटल हॉटेल या ठिकाणी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। अर्थातच तिन्ही पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित आहेतच असणार आहेत। मात्र यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी 2 स्वतंत्र बैठका आयोजित केलेल्या आहेत। सिल्वर ओक या ठिकाणी शरद पवार गटाची बैठक सुरू आहे। अर्थातच काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि शिवसेनेचे नेते यांच्यात अंतर्गत चर्चा झालेली होती। ज्या जागांबाबतीतचा संभ्रम आहे त्या जागांवरती लवकरात लवकर तोडगा काढला जावा अशी अपेक्षा ही दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून व्यक्त केली जाते। त्याच्यामुळे सिल्वर ओकवर आता पक्षाची अंतर्गत रणनीती ठरवण्यात येते। त्या ठिकाणी जयंत पाटील, सुप्रिया सुळे, राजेश टोपे हे उपस्थित आहेत। शरद पवारांबरोबर ही चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे त्या क्षणाला हॉटेल रेजिस मध्ये आता काँग्रेसची सुद्धा कोर कमिटीची बैठक सुरू झालेली आहे। प्रभारी रमेश चन्नीथला असतील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील हे या बैठकीकरता उपस्थित आहेत। एकंदरीत जर चित्र लक्षात घेतलं तर लक्षात येते की महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या एकत्रित बैठकीआधी काँग्रेस आणि शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपापल्या कोर कमिटीच्या स्वतंत्र बैठका घेणं पसंत केलेलं आहे। कारण या दोन्ही पक्षांना आपल्या स्वतंत्र भूमिका या महाविकास आघाडीच्या बैठकीच्या आधी ठरवायच्या आहेत। एकंदरीतच काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये असणारा साधारणतः 20 ते 22 जागांचा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवला जावा। मुंबईतल्या जागांचं नेमकं काय करायचं ते लवकरात लवकर सोडवलं जावं आणि सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे महाविकास आघाडीतल्या मुख्यमंत्री पदाबाबत असणारी चर्चा आणि त्याच्यावरून येणारी वेगवेगळ्या नेत्यांची वक्तव्य या संदर्भात नेमकी पक्षाची भूमिका काय असावी याबाबत काही एकवाक्यता ठरवली जावी का या संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या चर्चा या आपापल्या पक्षीय पातळीवर होत आहेत। त्याच्यामुळे दुपारच्या म्हणजे 3 वाजेच्या नंतर होणाऱ्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या एकत्रित बैठकीआधी आता राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि काँग्रेस हे वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या कोर कमिटीच्या बैठका घेऊन आपली भूमिका नेमकी काय आहे ती ठामपणे महाविकास आघाडीच्या बैठकीत कशी मांडायची यावर चर्चा करतायत। खरंय, कोण कोणाला कुठली जागा सोडता आहे आणि निश्चितच ही रणनीती या बैठकांमध्ये ठरली जाते। मनशी, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी। मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या। तेव्हा मुंबईमध्ये सध्या 2 महत्त्वाच्या बैठका, एक तर सिल्व्हर ओकवर शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक चालू आहे, अंतर्गत ही बैठक चालू आहे। मवियाच्या बैठकीआधी आपली भूमिका नेमकी काय आहे हे ठरवणं गरजेचं आहे। तर मुंबईमध्ये काँग्रेसची सुद्धा बैठक सुरू आहे।